नमस्कार. आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल. पण थांबा, 2026 सालचा हा दिवस नेहमीसारखा नाहीये. त्याला एक अगदी नवी दिशा, एक नवी ऊर्जा मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे नेमकं काय आहे. 28 फेब्रुवारी ही तारीख आपल्या कॅलेंडरवर फक्त एक आकडा नाहीये. खरं तर हा आपल्या महान वैज्ञानिक वारसाचा आणि आपल्या भविष्याकडे पाहण्याच्या महत्त्वाकांक्षीचा एक आरसा आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपली वैज्ञानिक मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं घडतंय. 2026 मध्ये या ऐतिहासिक वारशाला एका नव्या, मोठ्या राष्ट्रीय ध्येयाशी जोडलं जातंय. आता प्रश्न हा आहे की ते ध्येय आहे तरी काय? आणि ते ध्येय आहे 2026 ची थीम विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणे. ऐकायला तर हे एक घोषवाक्य वाटतं नाही का, पण याच्यामागे एक खूप मोठा विचार आहे. विकसित भारताच्या स्वप्नात महिलांची भूमिका किती महत्वाची आहे हे यातून अधोरेखित होतंय. तर या नव्या ध्येयाबद्दल अधिक जाणून घेण्याआधी चला थोडे इतिहासात डोकावूया. म्हणजे हा दिवस आपण 28 फेब्रुवारीलाच का साजरा करतो, यामागे एक जबरदस्त कहाणी आहे. गोष्ट आहे 1928 सालची. आपले महान शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी एक असा शोध लावला ज्याने जगाला चकित केलं. तो म्हणजे रमण इफेक्ट. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करा, प्रकाश जेव्हा एखाद्या पारदर्शक गोष्टीतून जातो तेव्हा त्याचे रंग बदलतात. हा साधा दिसणारा पण अत्यंत महत्त्वाचा बदल त्यांनी शोधून काढला आणि ह्याच महान शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणूनच या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. चला आता इतिहासातून पुन्हा वर्तमानात येऊया. 2026 ची जी थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणे, याचा नेमका अर्थ काय आणि हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे? चला हे समजून घेऊया. बघा, या थीमचा उद्देश खूप खोल आहे. हे फक्त महिला शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर रिसर्च असो, टेक्नॉलॉजी असो किंवा स्टेममधलं कोणतंही क्षेत्र असो, त्यात त्यांच्या प्रयत्नांना एक ठोस ओळख देणं हा याचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानात जी स्त्री-पुरुष असमानता आहे ती कमी करणं आणि महिलांच्या नेतृत्वात वैज्ञानिक प्रगतीला चालना देणं, हेच यामागचं खरं ध्येय आहे. आता विकसित भारत हा शब्द आपण खूप ऐकतो, पण हा फक्त एक शब्द नाही, हा एक संकल्प आहे. एक असा देश जिथे विकासाचा पायाच वैज्ञानिक प्रगती आहे. पण जरा विचार करा, देशाची अर्धी लोकसंख्या म्हणजे महिला जर ह्या प्रगतीमध्ये पूर्णपणे सहभागी नसतील तर आपण खरंच विकसित होऊ शकू का? नाही ना. म्हणूनच खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा महिलांचा त्यात सक्रिय आणि समान वाटा असेल. बरं, मग हा दिवस आणि ही थीम प्रत्यक्षात कशी साजरी होते? तर असं समजा की संपूर्ण देशभरात जणू काही विज्ञानाचा एक मोठा उत्सवच साजरा होतो. या दिवशी खरं तर अख्खा देश विज्ञानाच्या रंगात रंगून जातो. शाळा कॉलेजांमध्ये बघा, तिथे विज्ञान प्रदर्शनं आणि स्पर्धांमधून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. मोठमोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये कार्यशाळा आणि चर्चासत्र होतात जिथे नव्या कल्पनांना आकार मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसांपर्यंत विज्ञानाचं महत्त्व पोचावं यासाठी अनेक जनजागृतीचे कार्यक्रम होतात. म्हणजे प्रेरणा, नवनिर्मिती आणि माहिती याचा एक जबरदस्त मिलाफ असतो हा दिवस. चला आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. या दिवसाचा इतिहास, सध्याची थीम आणि भविष्यात याचा काय महत्त्व आहे या सगळ्याला एकत्र जोडून पाहू. ही जी तुलना आहे ना, ती आपल्याला एक खूप मोठी गोष्ट सांगते. आपण आता फक्त इतिहासाचा उत्सव साजरा करण्याच्या पलीकडे गेलो आहोत. आजची वास्तवता काय आहे? तर स्टेम क्षेत्रात स्त्री-पुरुष दरी आहे. पण आपलं राष्ट्रीय ध्येय काय आहे? तर महिलांच्या नेतृत्वात वैज्ञानिक प्रगती घडवून आणणं. ह्याचा अर्थ काय? तर आपण विज्ञानाला फक्त लॅबपुरतं मर्यादित न ठेवता त्याचा थेट वापर राष्ट्र उभारणीसाठी करतो आहोत. थोडक्यात सांगायचं तर या दिवसाचं ध्येय दुहेरी आहे. एका बाजूला सी.व्ही. रमण यांच्या ऐतिहासिक शोधाचा सन्मान करायचा आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक प्रतिभेला सोबत घेऊन एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करायची. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रातली पुढची मोठी झेप कोण घेणार आहे?